तर आता हा ऍपल सॉस बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते लिहून घेऊ ना. चल लिहून घ्या. दालचिनी पावडर, साखर, लिंबाचा रस आणि ऍपल पल्प. आणि सजवायला चेरी. ऍपल पल्प म्हणजे ऍपल तुम्ही सालं काढलीत त्याची की त्याचा छान किसूनही घर मिळतो आपल्याला, नाही तर मिक्सर मध्ये फोडी करायच्या, मिक्सर मध्ये फिरवायचा की आपल्याला असा पल्प तयार मिळतो. तर हे साहित्य. आता काय कृती करते ते बघूया. साहित्य झालं आणि आता मदाला सा मॅडम काय करतायत, मिक्स करायचं ना. आधी पल्प, आधी ऍपल पल्प, आणि याचा हा तू कशा बरोबर खाते म्हणा, पोळी बरोबर ना ब्रेड बरोबर. नुसता ती नुसता खाते. आपण पोळीला लावून खाल्ला तरी चालेल किंवा ब्रेडला लावून खाल्ला तरी चालेल, पण ती नुसताच खाणार, मला माहित होतं. तर आता साखर नाही, हा साखर चालेल ना. 1 2 आणि मदाला साला खूप आवडतं म्हणून अजून एक असंच बक्षीस तुला, 1 चमचा. नको, गोड जास्ती गोड लागतो. हा सी हुशार आहे ती. ओके, आणि आता आपण हे पिंच घालूया. ते दालचिनी ते थोडस, हे बघ, 2 चिमटी. 2 चिमटी में 2 चिमटी. येस, 1 2, कारण ते दालचिनी पावडर आहे तर ती जरा स्ट्रॉंग झाली तर खूपच कसतरी लागेल ना, कडवट कडवट. आता लिंबाचा रस अर्धा चमचा. एवढा. ओके, धर. मिक्स करायचं ना. काय यम्मी आहे ग हे, मजा येत असेल ना खायला. लिंबाच्या रसाने त्याला अशी मस्त चव आलेली असणार आहे. पाणी सुटलं ग. हा, मी पण बहुतेक हे डायरेक्ट नुसतंच खाईन, पोळीला वगैरे लावून उगाच कशाला ना पोट भरायचं. असंच बोल भरून घ्यायचं. आणि खरंच जी लहान मुलं आहेत त्यांना भरवायला पण छान आहे ना. त्यांना असं काहीतरी लागते ना चव थोडीशी. नुसतंच ते ऍपल घासून आपली आई भरवत बसते, बोरिंग ना, बोरिंग. त्याच्यापेक्षा हे उत्तम खाणं आहे आपल्या लहान बाळांसाठी सुद्धा, किंवा आजारपणी आपल्या तोंडाची जेव्हा चव जाते, ताप वगैरे आलेला असतो आणि सांगतात डॉक्टर काय सांगतात, सफरचंद खाल्लं तर चालेल. सफरचंद नुसतं कुठे चावत बसणार, कंटाळा येतो की नाही. त्यापेक्षा असं जर केलं तर ते खूप मस्त लागेल. तर नक्की करा. आणि मधाला सनी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं, कृती काय काय केली ते लिहून. ऍपल सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्च्या सफरचंदांचा पल्प, दालचिनी पावडर, साखर, लिंबाचा रस आणि चेरी. कृती: सालं काढून सफरचंदांच्या फोडी किसून घ्याव्यात किंवा मिक्सर मधून काढून सफरचंदाचा पल्प तयार करावा. एका बाउल मध्ये सफरचंदाचा पल्प घेऊन त्यामध्ये चवीनुसार साखर, दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावं. चेरीनं गार्निशिंग करून ऍपल सॉस सर्व्ह करावा.